नमस्कार. स्टँडर्ड 7th सब्जेक्ट जनरल सायन्स, चॅप्टर नंबर 11 सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण 11व प्रकरण सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझमचा अभ्यास करत होतो, म्हणजे पेशी रचना आणि सूक्ष्मजीव. आज आपण पेशी अंगकांविषयी द ऑर्गनल्स ऑफ द सेल अभ्यास करणार आहोत. या 4 पेशी अंगकांविषयी आपण थोडी माहिती घेतलेली आहे. आणखी थोडी प्लांट सेल आणि ॲनिमल सेल यांच्या बाबतीत त्यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे, सारखेपणा काय आहे ते आपण पाहणार आहोत. विच आर द common components of the cell, plant cell and animal cells. Which are the different ones? प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी यांच्यामध्ये समान असणारे घटक कोणकोणते आहेत आणि वेगळे असणारे घटक कोणते? कारण आता आपण हे सगळे ऑर्गनल्स पाहिले, तर आपण जो प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी, प्लांट सेल, ॲनिमल सेलच्या बाबतीत जो अभ्यास केला त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर सेल वॉल फक्त प्लांट सेलमध्ये असते, ॲनिमल सेलला नाही. हा वेगळेपणा आहे. तसेच प्लाझ्मा मेम्ब्रेन, सायटोप्लाझ्म हे, तसेच न्यूक्लियस, व्हॅक्युल्स, मायटोकॉन्ड्रिया, गोल्गी बॉडीज, these are the same parts in plant cell and animal cells. Okay, the nucleus is the most important organelle of the cell. न्यूक्लियस म्हणजे केंद्रक. केंद्रक हा सेल मधला सर्वात महत्त्वाचा ऑर्गनल आहे. ऑर्गनल म्हणजे अंग. देर इज अ पोरस डबल मेम्ब्रेन अराउंड इट. त्याच्याभोवती एक दुहेरी, पोरस म्हणजे सच्छिद्र, आवरण असतं, पटल असतं. मेम्ब्रेन म्हणजे पटल. द न्यूक्लियस कंट्रोल्स ऑल फंक्शन्स ऑफ द सेल. इथं आपण न्यूक्लियसचे फंक्शन पाहतोय. द न्यूक्लियस कंट्रोल्स ऑल द फंक्शन ऑफ द सेल. केंद्रक हे पेशीच्या सर्व कार्यावरती नियंत्रित करते. सर्व कार्य, पेशींची सर्व कार्ये केंद्रक नियंत्रित करते. द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज स्प्रॅव्लिंग नेट लाईक ऑर्गनल्स. बघा, द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे आंतरद्रव्य जालिका बोलतात. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे आंतरद्रव्य जालिका इज स्प्रॉलिंग नेट लाईक ऑर्गनल. त्याच्यामध्ये एक जाळीदार असणारं अंगक आहे. जाळीदार असणारं अंगक आहे. इट फंक्शन इज टू मेक नेसेसरी चेंज इन द प्रोटीन्स प्रोड्यूस बाय द रायबोझोम्स अँड सेंड देम टू द गोल्गी बॉडीज. हे रायबोझोमनं तयार झाले. तर बघा, इट्स फंक्शन इज टू मेक नेसेसरी चेंजेस इन द प्रोटीन्स प्रोड्यूस बाय रायबोझोम्स. रायबोझोमनं तयार केलेल्या प्रथिनामध्ये आवश्यक असे बदल करण्याचं काम हे करतं. अँड सेंड देम टू द गोल्गी बॉडीज, आणि गोल्गी पिंडाकडे पाठवण्याचं काम करते. काय आहे हे? कशाचं फंक्शन आहे? हे रेटिक्युलमचं आहे. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे आंतरद्रव्य जालिका. ह्याचं कार्य हे आहे. विचार तर तुम्ही सांगू शकता. काय चेंजेस इन द, इट्स फंक्शन इज टू मेक नेसेसरी चेंजेस इन द प्रोटीन्स प्रोड्यूस बाय रायबोझोम्स अँड सेंड देम टू द गोल्गी बॉडीज. म्हणजे आवश्यक ते बदल प्रोटीन्समध्ये करायचे, जे रायबोझोम्सद्वारे तयार झालेले असतात, आणि ते गोल्गी बॉडीजकडे पाठवून द्यायचे. Golgi bodies are made up of
सेव्हरल फ्लॅट सॅक्स. गॉल्गी बॉडी, गॉल्गी पिंडे अनेक चपट्या पिशव्यांनी तयार असतात. सेव्हरल फ्लॅट सॅक्स म्हणजे चपट्या पिशव्या, सॅक म्हणजे पिशव्यांनी तयार झालेलं असतं. देअर फंक्शन इज, मग त्याचं कार्य काय आहे? देअर फंक्शन इज द प्रॉपर डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रोटीन. या गॉल्गी पिंडाचं काम असं आहे की योग्य प्रथिनांचं योग्य वितरण करायचं. प्रॉपर डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रोटीन, प्रोटीनचं डिस्ट्रीब्युशन करायचं योग्य. मायट्रोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिसिड्स आर ऑर्गनल्स विथ डबल आउटर कवरिंग. बघा, मायट्रोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड्स म्हणजे तंतुकणिका आणि लवके, प्लास्टिड म्हणजे लवके, ही दुहेरी आवरण असलेली अंगके आहेत. डबल आउटर कवरिंग. ॲज मायटोकॉन्ड्रिया प्रोड्यूस एनर्जी, मायटोकॉन्ड्रिया काय करतं? ऊर्जा तयार करतं. मायटोकॉन्ड्रियाचं कार्य काय आहे? फंक्शन ऑफ द मायटोकॉन्ड्रिया प्रोड्यूस एनर्जी. लक्षात ठेवा. दे आर कॉल्ड द पॉवर हाऊसेस ऑफ द सेल. त्यांना पॉवर हाऊसेस ऑफ द सेल असं म्हटले गेलेलं आहे, म्हणजे पेशींची ऊर्जा केंद्र असं म्हटलेलं आहे. द क्लोरोप्लास्ट इन प्लांट सेल्स कॅरी आउट द फंक्शन और फोटोसिंथेसिस. बघा, फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. आणि लवके कार्य काय करतात? प्रकाश संश्लेषणाचं कार्य लवके करत असतात. व्हॅक्युअल्स हेल्प टू थ्रो आउट वेस्ट प्रोडक्ट्स ऑफ द सेल. आणि रिक्तिका, व्हॅक्युअल म्हणजे काय? रिक्तिका. ह्या पेशीतील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचं काम करत असतात. व्हॅक्युअल्स इन ॲनिमल सेल्स आर small whereas there is only one large vacuole in a plant cell. Vacuoles आकाराने छोट्या असतात प्राणी पेशीमध्ये, आकाराने छोटे आणि भरपूर असतात. तर वनस्पती पेशीमध्ये मात्र काय असते? एकच लार्ज व्हॅक्युअल इन द, देर इज ओनली वन लार्ज व्हॅक्युअल इन ए प्लांट सेल. वनस्पती पेशीमध्ये एकच मोठी रिक्तिका असते आणि प्राणी पेशीमध्ये छोट्या छोट्या अनेक रिक्तिका असतात. हाऊ डू द सेल्स एक्वायर डेफिनेट शेप. सेलला डेफिनेट आकार कशामुळे आलेला आहे? निश्चित आकार. हाऊ आर सेल्स प्रोटेक्टेड. आता डेफिनेट शेप कशामुळे आला आहे? बिकॉज ऑफ द सेल वॉल. हाऊ आर द सेल प्रोटेक्टेड. सेल वॉल असेल, सेल मेम्ब्रेन असेल, त्याच्यामुळंच डेफिनेट शेप येतो. हाऊ आर द सेल्स प्रोटेक्टेड. सेल्स प्रोटेक्ट त्याच्यामुळंच होतो, सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेनमुळे. व्हॉट आर द नीड्स ऑफ सेल. पेशींच्या गरजा काय आहेत? त्याच्यामध्ये प्रोटीनची निर्मिती होणे, या गॉल्गी बॉडीज वगैरे हे सगळे अंग त्याच्यामध्ये असणे या पेशींच्या गरजा आहेत. पेशीला काय बाहेरून ऊर्जा, आत पेशी ऊर्जा निर्माण करतात, पण पेशीला वाढण्यासाठी जे आपण अन्नपदार्थ वगैरे जे काय खातो हे सगळे प्रोटीन्स, विटामिन्स हे सगळे पेशीला मिळणं गरजेचं असतं. हे नीड्स ऑफ द सेल आहे. पुढे व्हॉट इज मीन बाय मायक्रो ऑर्गॅनिझम. सूक्ष्मजीव म्हणजे काय हे मागील पाठात आपण पाहिलेलं आहे. कॅटेगरीज द फॉलोइंग ऑर्गॅनिझम इंटू 2 ग्रुप्स अकॉर्डिंग टू साईज. आता खालील ह्याचे मायक्रो ऑर्गॅनिझमचे 2 ग्रुपमध्ये, मायक्रो ऑर्गॅनिझम्स नाही, खालील प्राणी हे आहेत. कॅटेगरीज फॉलोइंग ऑर्गॅनिझम, सूक्ष्म हे सजीव आहेत, त्यांचे 2 ग्रुपमध्ये वर्गीकरण करा साईजनुसार. अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना, स्नेल, एलिफंट, पिजन आणि वर्म्स. बघा, अमिबा, पॅरामेशियम आणि युग्लिना आहेत, हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. स्नेल आहे, पुन्हा वर्म्स आहेत, एका कॅटेगरीमध्ये येतात. एलिफंट ह्यूज प्राणी आहे. कबूतर आहे. पिजन म्हणजे पक्षीमध्ये येतो, पक्ष्यामध्ये येतो. आणि हे आहेत वर्म म्हणजे जंत, किडे. स्नेल, गोगलगाय हे वेगळ्या गटात येतात. वी हॅव लर्न्ड दॅट देर आर काउंटलेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑन द अर्थ. आपण मोजू पण शकत नाही, म्हणजे अनंत असंख्य असे सजीव या पृथ्वीतलावर आहेत. ऑफ दिस द ऑर्गॅनिझम्स विच कॅनॉट बी सीन विथ अवर आईज
बट कॅन ओनली बी ऑब्झर्व अंडर अ मायक्रोस्कोप आर कॉल्ड मायक्रो ऑर्गॅनिझम. त्यापैकी जे आपण उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही, फक्त आणि फक्त त्यांना दुर्बिणीतून म्हणजे मायक्रोस्कोप खालीच पाहता येतं, त्यालाच सूक्ष्मदर्शकाखालीच पाहता येतं, त्यालाच मायक्रो ऑर्गॅनिझम्स असं म्हटलेलं आहे. ऑकरन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझमचा ऑकरन्स कुठून होतो, कुठून मायक्रो ऑर्गॅनिझम निर्माण होतात? इथे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट ऑल अराउंड अस इन एअर, वॉटर, सॉईल, फूड, सीवेज, गार्बेज ॲज वेल ॲज इन द बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. बघा, जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी असं म्हटलं हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आढळून येतात. म्हणजेच हवा, पाणी, माती, अन्न, सीवेज म्हणजे सांडपाणी, गार्बेज कचरा ॲज वेल ॲज इन द बॉडीज ऑफ द प्लांट्स अँड ॲनिमल्स प्राणी आणि वनस्पतीच्या शरीरामध्ये आढळून येतात. इन्क्लुडिंग ह्युमन माणसांच्या सुद्धा शरीरामध्ये आढळून येतात. सम मायक्रो ऑर्गॅनिझम सॉलिटरी. काही सूक्ष्मजीव हे काय आहेत? सॉलिटरी म्हणजे एकटे राहणारे असतात. दॅट इज दे लिव्ह सिंगली. म्हणजेच ते एकटे राहणारे स्वतंत्र अस्तित्वाचे. सॉलिटरी म्हणजे स्वतंत्र अस्तित्वाचे असतात, म्हणजे म्हणून ते एकटे राहतात. फॉर एक्झाम्पल अमिबा, पॅरामेसियम, फेअर सम इन कॉलनीज. काही काय राहतात? कॉलनीज म्हणजे वसाहती करून राहतात, बरोबर आहे. सम ऑर्गॅनिझम लिव्ह ऑन द रिमेन्स ऑफ डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स. काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे मृत वनस्पती आणि प्राणी यांच्या अवशेषावरती जगत असतात. कळलं? मायक्रो ऑर्गॅनिझमच्या बाबतीत ही चांगली माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम्स सगळे एअर, वॉटर, सॉईल, फूड, सीवेज, गार्बेज आणि प्लॅन्ट्स, ॲनिमल्स बॉडीजमध्ये असतात. हे तुम्हाला याच्यावरून कुठं मायक्रो ऑर्गॅनिझम्स एक्झिस्टन्स आहे. तसेच काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स कसं राहतात? लिव्ह सिंगली, एकटेच राहतात. आणि काही कसे आहेत जे अमिबा, पॅरामेसियम सारखे ते कॉलनीजमध्ये म्हणजे वसाहती करून राहतात. बरं, काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे मृत प्राणी वनस्पतीच्या यांच्या अवशेषावरती जगत असतात. ऑब्झर्वेशन अँड मेजरमेंट ऑफ ऑर्गॅनिझम्स. आपला व्हिडिओ मोठा होतो आहे, एवढंच आपण आता थांबूया. आणि तुम्हाला काही प्रश्न मी देतो आहे, ते प्रश्नाची उत्तरं लिहून तुम्ही पाठवायची आहेत. ओके, धन्यवाद.